वर्षाचं आनंदाचं वातावरण आहे आणि या आनंदाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात मला बोलायचं नाही असं अमोल मिटकरी म्हणाले। आमदार असतील, पक्षाचे नेते असतील, आज सगळ्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे। स्वाभाविक आहे, आज जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आला तो आज फार मोठा आनंद देणारा आजचा निर्णय आहे आणि त्याचा आम्ही इलेक्शन कमिशनने दिलेल्या निर्णयाचं मनापासून स्वागत केलेलं आहे। पक्ष चोरला अशा पद्धतीची टीका जितेंद्र आव्हाडांनी केली। अपेक्षित होता का की दोन्ही गोष्टी मिळतील, चिन्हही मिळेल पक्षही मिळेल असा निकाल अपेक्षित होता का? नाही, ज्या पद्धतीने 2015 पासून सातत्याने पक्षाची भूमिका जी निवडणूक प्रक्रिया चालली पाहिजे त्या निवडणूक प्रक्रियेतून आपले जे पदाधिकारी राष्ट्रीय स्तरापासून तर गाव कॉन्स्टिट्युन्सीच्या पातळीपर्यंत ते सगळे पदाधिकारी हे निवडणुकीद्वारे निवडणूक लढवून ते त्या ठिकाणी आले पाहिजे। ती प्रक्रिया कुठेतरी इलेक्शन कमिशनला आम्ही पटवण्यामध्ये यश प्राप्त केलं असेल, त्यामुळे हा निर्णय येणं आम्हाला स्वाभाविक आहे। जितेंद्र आव्हाड असं म्हणतात पक्ष चोरलाय, जितेंद्र आव्हाड असं म्हणतात पक्ष चोरलाय, त्याच्याबद्दल काय तुमची तपासणी केली होती? विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे। 15 तारीख त्यांना लास्ट डेट दिलेली आहे। क्लोज फॉर ऑर्डर ही 31 तारखेला झालेली आहे। 15 तारखेच्या आत डिस्क्वालिफिकेशनचं जे काही पिटिशन चाललेलं आहे ते सुद्धा निर्णय 15 तारखेच्या आत येईल। तो 14ला किंवा 15ला याविषयी मला अजून कल्पना नाही। या निकालाच्या मागे अदृश्य शक्तीचा हात आहे अशी टीका जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड आरोप केले 2019 पासूनच हा कट चालू होता। जितेंद्र आव्हाडांना मागे इतकं कळत होतं तर ते 2019 पासून जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये त्यांचा मंत्री म्हणून ते मिरवत होते त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही का? जर का त्यांना माहिती होतं तर पक्षाच्या एकाही बैठकीमध्ये हा कट होता तर जितेंद्र आव्हाडांनी का प्रकट केला नाही? आत्ता या क्षणाला जितेंद्र आव्हाड जे प्रकट करतायत तो केवळ फक्त त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी स्मृतिभ्रंश झालेला आहे। त्यांनी ती स्मृती ठेवली पाहिजे की आपण सत्तेत असताना मंत्री असताना कुठेही आपण वाच्यता केली नाही, आज करून काही फायदा नाही। तुमच्या खिशाला हे बॅच अशा पद्धतीचं हा बॅच आज तुम्हाला देण्यात। तर आपण बघतोय आव्हाड मंत्रिमंडळात का राहिले अनिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर त्यांनी यावेळेस जितेंद्र आव्हाड जर यांना माहिती होतं की हा कट आहे तर त्यांनी याआधीच प्रश्न उपस्थित करायला हवे होते असं त्यांनी म्हटलंय।